वेलकम टू द ब्लॉग. हो बस बस बस. दर्शन झालं का सगळं सबमिशन वगैरे? हे आत्ताच फाईल चेक केली. आता आपण प्रॅक्टिकल मध्ये जाऊन चीट करू. अभ्यास न करणारे पण आज प्रॅक्टिस करायला लागलेत. वीरेन तुझं काय सीन झालं रे? बोले. हार्ड फक झाला ब्रो. इथं प्रॅक्टिकलचा टाइम आलाय आणि याचा अजून असाइनमेंट कम्प्लीट नाही. थांब रे. भैया काय आहे ना वॉचमन बनवलं काय? किती पेमेंट आहे विचार त्याला. ओके तर नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल. आणि पुन्हा एकदा खूप टाईम नंतर एक नवीन ब्लॉग चालू होते. सकाळ सकाळ किती वाजलेत? 7:30 वाजलेत. आणि प्रथम आलंय घरी. कुठं फिरायला चाललोय रे भावा आपण? कुठे फिरायला चाललोय? कॉलेजला फिरायला चाललोय आपण. प्रॅक्टिकलची मजा, इंजिनिअरिंगच्या प्रॅक्टिकलची मजा दाखवतो तुम्हाला आज. कसली धावपल असते ते. आरसा कुठं भेंड केला एवढा? जाम डोंगर आहे मोठा इथे. डोंगर आहे ना मोठा. आली गाडी आली. अशी असं वाटलेलं घासल खाली. घासल? अरे भाऊ उडलो आपण. जेट काय आपल्यासोबत नकुल पण येते. काय रे तुला प्रॅक्टिकल नाही? काय बोलतो? शर्ट माझा हॉस्टेलला. शाबाश. बेकार. अरे वायो कोई जाने के, हमको घूमने नहीं जाने का है. इंटरव्यू नहीं है तेरा. सब्सक्राइब टू वेदांत पाटिल. भाई ये तो शुरू होते खत्म हो गया यार. बस बस. अरे बस बस. चल. ते परत येताना बोलू. एक्टिवा बघा. पावर रेंज और रेड वाला आता है ना वो. क्या बोल रहे हो वापस बोल. क्या मतलब शर्म आने. मेरे ऐसे किसी दोस्त की गाड़ी होती है, मैं दोस्त से बात नहीं करता, मैं बात करना बंद कर देता वैसे. पावर रेंजर बना दिया क्या? कसं वाटतंय मग आज प्रॅक्टिकल आहे तर? झालं, खूप छान वाटतंय. 20 मिनिटात झालं प्रॅक्टिकल. झालं पण तुझं? खरं बोल. मस्तीनगर निघ मग. वायवा पण झाली फक्त वायवा घेतली, प्रॅक्टिकल नाही. का? सगळ्यात अगोदर जावा स्क्रिप्ट इन्स्टॉल नव्हतं, मी Node.js इन्स्टॉल केलं. यज्ञा हाय गाइस, वेलकम टू द ब्लॉग. द ब्यूटी ऑफ द ब्लॉग इज हियर. हो बस बस बस. ब्युटी ऑफ द ब्लॉग आज प्रॅक्टिकल आहे. आज प्रॅक्टिकल असलं पण काय झालं आपण ऑलरेडी. मग फॉर्मल ड्रेस कुठे आहे तुझा? एक आहे हे काय का लग्नाला आले? शर्ट आहे. का लग्नाला आले का? असं घालून जातात का कोण? हॅलो बाय. आलाच काय घेऊन? नाही ना, भिकाऱ्याने काढलीच नाही. कसं वाटते? कसं वाटते? दर्शन झालं का सगळं सबमिशन वगैरे? हे आत्ताच फाईल चेक केली. कुठे आहे? सांगितलं नवीन कोरी का? अरे पण हे जुनं वाटतंय. हे जुनं आहे. हे आता चेक केले. एक नंबर. प्रॅक्टिकल स्पेशल ब्लॉग. आता आपण प्रॅक्टिकल मध्ये जाऊन चीट करू. 100% नेहमीप्रमाणे. अरे बिल्ला. इस बार 4 प्रैक्टिकल क्यों है और दुख हो रहा है मुझे. आता मुझे कुछ नहीं. प्रॅक्टिकल आलोय पेन आणलं. तू मी सांगितलेलं आणलंस? त्याची चुकी, माझं दुकान. त्याची चुकी नाही, मी तुला सांगितलेलं. पेन दे ना. बच्ची एवढा सिरियस होऊन काय अभ्यास करतोय? कोणतं आहे? बापरे. काय मग कसे करणार? जमतो का काय? नाही भाई, आता बघायला घेतलाय. जाऊन बघू. जाऊन बघू नंतर करणार काय? आता तू हे ब्लॉग मध्ये टाकशील ना? 100% चांगलं दिसतोय ना? 100% म्हणून तर घेतलंय. सानिया अरे बास कर. किती अभ्यास करशील हो?
अरे आशुतोष हा काय करतोय सगळ्यांना मोक हा हात दाखव ना बाबा तो तिकडचं बापरे ओ माय गॉडनेस. मी अभ्यास करून आलोय फक्त अगर काय बोलतो अभ्यास करून आलोय थोडंफार अडलं तर थोडंफार रेफरन्स तुमच्यासाठी आणले तुम्हाला मला ते तुम्हाला हेल्प लागेल तर तुम्ही मला मागा. बघा मग आता हेल्प नाही केलीस ना तर बघ मी हेल्पफुल असा हे घेऊन आलोय सेमिस्टर डायरेक्ट मी हेल्पफुल यार तुम्हाला येस सर. मी किती हेल्पफुल इथं जाऊन दे आतावर पण मग आता अभ्यास न करणारे पण आज प्रॅक्टिस करायला लागलेत. काय रे अरे सुदीप राम बरोबर ना. कधी न अभ्यास करणारे पण आज प्रॅक्टिस करायला लागलेत. एवढा अभ्यास झाला डेंजर रे. वीरेन तुझं काय सीन झालं रे बोले. हार्ड झाला ब्रो का रे बॅगेत ना घ्यायचं. वीरेन लेट आला आज म्हणून त्याला सर घेत नाही. हर्ष पण आहे त्यासोबत आणि अजूनही काय मेंबर आदित्य मोरे. आदित्य काय झालं बाबा काय झालं एंडिंगला का केटी का डायरेक्ट केटी. आपकी तरह मैं भी मायूस हूँ. डेंजर रे बेकार रे बेकार. राहुल तुझं कसं झालं बाय प्रॅक्टिकल. चिल ब्रो. तन्वी काय करतेस हे काय बापरे. आणि हे वायवाला दाखवणार वायवा समोर एक्स्टर्नल विचार थांब बघू दे बोल ना. अरे आता याच्यावर करू काय बोल. नाही ना चालू आहे झालंय. सानिया सगळी जण एकदम मन लावून अभ्यास करतात. आशय पाटील आदित्य मोरे विवेक फड कसलाच अभ्यास करते बा. दिवानी तर डायरेक्ट चॅट जीपीटी गेलाय. चॅट जीपीटी बोल चॅट जीपीटी तुझं. अरे हाय श्रावणी दे वेलकम टू द ब्लॉग. मी पण आता थोडासा काहीतरी करून घेतो म्हणजे काहीतरी बोलता येईल ना वायवाला. पलक क्या कर रही है. सीनियर्स के टी-शर्ट्स पे लिखना इज अ रिचुअल जो मैं करना भूल गई थी. हाँ मैं भी भूल गया था. मैंने भी आज लिखा. लिख ले सनलाइट में क्यों रखी हाँ है? ले नाही मग काय लाऊड स्पीकर. मैं लाउड स्पीकर नहीं है. आणि माझं कुठे गेलं मागे. लेट नाईट चाय लव फ्रॉम वेदू. आम्ही माहिती तुला कुठे पिलेलं ये 90 पता है कब काय हे कुठे पिलेलं चाय. ये वाला साइड पे रात को 3 बजे तो स्टेज होता ना तिथं 7-11 इव्हेंटच्या दिवशी. येस गाईज बघा एवढ्या सिन्सिअरली आउटपुट आणतोय ना पाडणार आहे. इथं प्रॅक्टिकलचा टाइम आलाय आणि याचा अजून असाइनमेंट कम्प्लीट नाही. थांब रे काय आता बोल ना बोल आता. होताच नाही अजून पण आहे. ही येऊन काय करत नव्हती फेअरवेलला सगळं मी करत होतो. बघितलं ऍक्सेप्ट केलं बघ. हा, तेच ना महिनी कम्प्लीट केलं मग मी फेअरवेलची तयारी करत होतो म्हणून राहिलं. मग भाई बरोबर आहे काहीतरी एकच तुझं बरोबर आहे. हा एकच होतं काय याच्यासारखी येऊन कामं नाही. हे फेअरवेलचं काम सोडून जायचं डीमला होतं का. मी काय करू मग. ते 7 लिहिलं चैतू खरं बोलते हा मग ते माझं मीच लिहिलं ना. काय काम केलं रे तू. ते 4 बॅच बनवले जा. सारखं केलं भैया काय आहे वॉचमॅन बनवलं काय किती पेमेंट आहे विचार त्याला. सुदीप द वॉचमॅन प्लेसमेंट लागली वाटतं त्याची. प्लेसमेंट काय मग सोहन कसं वाटतं तुला. बेस्ट कसे एक्सपिरियन्स होते प्रॅक्टिकल चालू असताना. खूपच चांगलं. वरचं फक्त फाटाले. इकडं आधीच काही येईना झाले. सगळं विचित्र प्रश्न विचारले सिलेबस सोडून
300 तेवढं तर कधी अभ्यास पण नव्हता केला. हा सिलेबस अभ्यास केला नाही तर मॅम सिलेबस सोडून प्रश्न विचारला काय जोडणार आता. पास करू देत बस. बस तीच इच्छा. भारतीय विद्यापीठ की जय. जय. काय बोलतो दर्शन झालं तुझं वायवा. ब्रेसलेट कोणी दिला. वसुलीबाई कडनं घेतलाय. अहो वसुलीबाई. सो हॅलो गाईज, इथं सगळ्यांचं प्रॅक्टिकल झालेलं आहे अशा प्रकारे. आणि आता काय करणार आपण. मी तिला लॅपटॉप दिला. कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खावलं. तू स्पॉन्सर करत असशील तर लगेच बस. तर कॉलेजमधनं प्रॅक्टिकल देऊन झालं आणि आता जाताना नकुल गाडी चालवतोय फर्स्ट टाइम. अजून एक ट्रॅव्हल ट्रेन होतोय आपला, ट्रेनवरून यायला जायला अँड स्मूथ. पण काहीच बघू शकता तुम्ही, पहिल्यांदा झालो होतं तरी पण एकदम चांगली चालवत आहे. 100% लवकरच आल्टोमधून आता टाटावर शिफ्ट होणार आहे कोणतरी. तर आता घरी पोचून झालाय, अर्धा तास होऊन गेलाय आणि आता मस्तपैकी फ्रेश होऊन आयसिंग करत बसलाय. बर्फाची लादी मस्तपैकी फ्रीजरमध्ये ठेवलेला बर्फ पाणी भरून. व्हॉलीबॉल खेळताना इंजुरी झाल्यामुळे मी काय गाडी वगैरे चालू नाही शकत. 1 महिना झाला व्हॉलीबॉल खेळताना इंजुरी होऊन. आय गेस 7 मार्चला झाले, तर 1 महिना होऊन गेला. लेफ्ट लेगच्या अँकलला आहे लिगामेंट इंजुरी आणि आता रिकव्हरी चालू आहे, हळूहळू होते रिकवर. आणि त्यात आता कॉलेजचे प्रॅक्टिकल वगैरे चालू झालेत म्हणून प्रथमला घेऊन जातो. प्रथम गाडी चालवतो, तर आम्ही घरातून गाडी घेऊन जातो. आणि येताना आज नकुलने गाडी चालवली, तर अजून एक मेंबर आहे आपल्याकडे गाडी चालवणारा. व्हिडिओ ह्यासाठी बनवला की बरेच टाईम झालेला आपण ब्लॉग बनवला नव्हता, तर खूप टाईमनंतर हा बनवलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.